काय झालं रे? तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी उठले, अंग वगैरे करून रेडी झाले. आज लवकरच उठले. तर आज वार आहे सोमवार. तर मित्रांनो आता मस्तपैकी आता जसं की तुम्हाला माहिती आहे सोमवारी आपण कुणीकडे जाते, पण तिकडे आज जाणार नाही आहे कारण की घरी डिलिव्हरी झाली, त्याच्यामुळे आपल्याला चालत नाही 6 महिना. तर काय विषय नाही मित्रांनो, ड्रॉइंग आपली काल झालेली आहे. ही म्हणजे आजचीच ड्रॉइंग आहे, काल मी एक्स्ट्रा काढलेली. आज टाईम आला तरी काढूया. आणि जसं की मित्रांनो तुम्हाला मी काल इथं फुगं दाखवले आहेत बघा, किती किरकोळच फुगं राहिले आहेत. पूर्ण असा गट्टा होता, कमीत कमी 20-25 फुगं होती. आता मला वाटतं एक 7-8 राहिले असतील. लिलूने निवांत बसले बघा. लिलू काय आलं बाळा? शांत असते बघा, स्वीटीसारखं वरडत नाही, शांत एकदम. लय भारी आहे, चावत नाही काय नाही, एकदम शांत असते. तर आता मित्रांनो मस्तपैकी आता चाललो आहे आपण एका ठिकाणी, एका लोकेशनला. मस्तपैकी तिथे जायचं आहे. आत्ता जे वाजल्यात बघा किती, 3-3:15 वाजल्यात. तर मी, माझा भाऊ, माझा मावस भाऊ, मी शुभम शंतनू चाललो आहे ॲडव्हेंचर करायला. आपली ॲक्सेस गाडी घेऊन तुम्हाला दाखवतो काय काय होते काय काय नाही. तिथं आपण त्या लोकेशनला पण जायचं आहे, आमच्या घरापाशीच आहे. घरापाशी म्हणजे एवढं अंतर नाही, पण तिथल्या तिथं जवळच आहे. चला तर जाऊया, काय काय होते काय नाही. ह्या ब्लॉगमध्ये बघा, आजचा ब्लॉग लय भारी होणार आहे. तर तुम्हाला तिथली माहिती पण सांगतो, प्लस आपण तिथे काही गोष्टी करायच्या, ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो. तर चला मित्रांनो आता भेटूया ट्रॅव्हल करताना. आता चाललो आहे शिवम शंतनू आणि मी. तर बघूया काय काय होते काय नाही, ब्लॉग बघत राहा. मॅगी पाकिट द्या मोठं. मॅगी घेतल्या, आता मॅगी ठेवूया आता डिग्गीमध्ये बघा बुट्टी, कढई, चमच्याने आणि पाण्याची बाटली. चला जाऊया. बसा की गाडीवर. शिवम गाडी या लवकर, थांब जाऊया. वातावरण बघा मित्रांनो कसं झाले. वातावरण कसलं भारी झाले बघा. असल्या वातावरणात रामलिंगमध्ये वेगळीच मजा असते. त्यात आणि शिवम गाडी चालवताना आणि मजा येते, शंतनू मजी बसल्यावर लईच मजा येते. गाडी बी चालवताना मजा येते. हा शिवम हळू गाडी घ्या, रामलिंगला जायचं आपल्याला. परवाईचीच पोरगी झाल्या मला, हळू मला गाडी. चाले बूम बूम बूम. रामलिंगचा डोंगर आहे, तुम्हाला ओळखतच असेल. आता चालले आपण वर डायरेक्ट. वर जाऊन मस्तपैकी काळी करवंद खायची. काळी महिना म्हणतात त्याला मस्तपैकी. आणि ती काळी करवंद शंतनूला खायची ती, त्याच्यामुळे आपण चाललोय. त्यात आणि आपण करणार आहे मॅगी घेतली आपण 60 रुपयाची. घरातनं पाण्याची बाटली, कढई, चमचा. आता इथली लाकडं वापरायची पडलेली, झाडाची तोडायची नाही मित्रांनो. झाडाची लाकडं तोडायची नाही, वाळलेत लाकडं तीच पेटवायची. हे आहेत ना पडलेली. आणि असे पेटवायचे की पूर्ण म्हणजे ह्याला झाड कुठे या एरियाला किंवा झाडासने असं आग लागाय नको, विजवून जायचं ते, नाहीतर आपल्याला नायला नको बनतं. व्ह्यू कसला भारी दिसायला बघा मित्रांनो. आजचं शूट आपण iPhone 16 Pro वर घेतलेला आहे. ते पण शंतनूचा आहे iPhone 16 Pro. आपला साधा मोबाईल आहे. तर आपलं नशीब म्हणायचं, आपला रामलिंगचं शूट त्याच्यावर झालं iPhoneवर. फक्त नशीब एवढंच बाद आहे, शिवम गाडी चालवा लागलाय. मोर दाखवत होता मला, मोर. शुभम आता आपल्याला मोर दाखवणार आहे. मोर माहित तर बघा पाहिजे. शुभमनं फोन लावलेला त्यांना, येतो म्हटल्यात आम्ही आल्यावर. चित्ता आणि गेल्यासाठी तेव्हा यांना गवार येडा दिसलेला, म्हणजे विरून पळून आल्या. इथं घसरलेलं बघ, खेळा खाली गेली. चला मित्रांनो मस्तपैकी वर गाडीवर उतरल्यावर भेटूया.
मित्रांनो आले बघा या पॉइंटला. हे रामलिंगच्या वर पॉइंट आहे हा. कसला भारी वाटते बघा. हे आलमप्रभू मंदिर आहे. हे देवाचं मंदिर आहे आलमप्रभू. तर मस्तपैकी आपण इथं आलोय. मस्तपैकी झाड आहेत बघा करवंदाची. करवंद तोडायची. हे शुभम आणि शंतून गेल्यात आता झाडात या. ऊन पडले, वाजल्यात बरोबर 4:15. ही पानं घेऊया. या पानात आपल्याला करवंद घालायचं. दोनच घेऊया, जास्त तोड्या नको, उगाच नाश करायला नको. 2 म्हटल्यात 4 आलीत. तर चला मित्रांनो करवंद काढताना दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आलोय बघा इथं करवंदाच्या झाडांच्या इथं. दगडं बिगडं पडल्यात. ही कुठे गेलीत काय माहित. हाय काय तिथंच आहेत. सापडलीत काय रे? हा केवढं अजून पिकायचेच वाटतं ना. तर मित्रांनो शुभम करवंद तोडाला बघा झाडाची. तुझी तोडलास काय करवंद शंतनू? तुझी तोडलास काय करवंद? म्हणजे झाडाची तोडलास काय म्हटलं? वरच काळी करवंद आहेत बघा ही मित्रांनो. बारकी बारकी नको कोड लागतात. चला मित्रांनो करवंद तोडूया. आणि ह्याच्यात पण घालायचं रे पाल्यात. या पानामध्ये भारी दिसते. इथं आहेत बघ जास्त. समोर समोर बारकं चालले राहू दे की तेवढं. तिकडे जास्त लोक गेले तिकडे जाऊया. अरे खरं लोकांना माहित असते ना कुठे जास्त आहे म्हणून. तुझं काय म्हणणं आहे? हा 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 काट 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 हायो. गायराईत रे गायराईत. गाव कुठलं? खाऊन कसं वाटतं? गोडा पांढरा पांढरा गोडा गोड. करवंद लई खायचं. करवंद खाऊन झाल्यावर मॅगी खायची. मॅगी आणल्या. आता किवडे तोडतात काय माहित. तुम्ही दोघं तोडा यात घाला. आता एक खांद्याला बिंद्याला तोडून काट्यात पडचिला पाक चाळण होईल. तोडतो मी जेवढं सांगाल तेवढं कर. भांडू नका रे. मिळून मिसळून तोडा. वर भारी भारी आहेत. इथं पण आहेत बघ. हे शिबड्या इथं आहेत बघ. हो अरे ते समोर आहेत की मर्दा बारकी. काय होते घे त्याला. अभि समोर थांब 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 थांब. गेला कुठं? म्हणजे हे सापसुरळी असते रे ती. गणपती चावले की मरते. गणपती इथं आहेत बघ 2 घे. तर मित्रांनो काठी घेऊन काय करायलाय? खाऊन बघूया कसं लागते. एवढं बरं ते. तर मित्रांनो इथं बघा गांधी म्हशी बसल्या बघा. अरे तू मोठी काठी घे जरा सांग तुला. अरे झाल्या ना आणि किती जागा सोडला कुठला दुसरा घालणार. मित्रांनो बघा असं करवंद काढत फिराले. उन्हा तानाचा घाम सुटलाय भयानक. एवढंच करवंद गोळा झाल्यात किरकोळ मध्ये. ए सापडायचं नाहीत. कसला खाली कसं काय खायला तरी बघतोच काय काय आता. ए भरला खाली की झाला खाली बोवा करू वरती काय. का कसं काय खायला तरी. कस काय म्हणजे? काय झालं रे?
शपथ असलं कसं करू लागाले तुला मी आणि चिमड्या तर खायले मित्रांनो आंबट आहे आणि याला उलटी यायला खाऊन काय करायचं सांगा काय रे का खाल्ला नाहीस का मित्रांनो असलं फार लागाले तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो खरोखर करवंद बिरवंद नादाला लागू नका लेकोट लागते उलट आहे त्यात. मित्रांनो करवंदामध्ये 2 प्रकार असतात एक गोड पांढरा असते ते गोड असते आणि जरा गुलाबी कलर असते ते आंबट असते या आंबट खाल्लाय आता याला सवय नाही वकल्यासारखं खाल्लाय आम्हाला सवय आम्ही खायले लय घाण लागाली खरोखर खाऊ नका उलटी येत्या खरोखर सांगाली मित्रांनो तुम्हाला नाही मित्रांनो माझं तर वैयक्तिक मत आहे करवंद खावाच तुम्ही तर मित्रांनो फायनली मोठं करवंद असलेलं झाड सापडले आम्हाला हे काढल्यात बघा दोघं काय जा त्याला सोड की त्याला का धरलाय कोणाला त्याला तोंडालाच काट लागायला लागलाय. सांग तुला कुठं लागायला काट हो काट कसलाय कुठं आहे एवढा नाजूक झालायस काय अरे एवढा नाजूक काढला रे इकडून ते आता वकला असतास काय तिथं जाऊ तिथं साखर बिकर पावते मग यार चटणी मीठ नाही तर साखर चिंच नाही रे ते साफ चवलं झाली मस्ती करून वगैरे काय वाटलं ते बोललो तर मित्रांनो याला काट डोचल्यावर साप चावल्या नाही वाटत बघा ए डोळ्यात बियात घुसतील काट तर मित्रांनो एवढी मजा यायला का नाही भयानक लय भारी मजा यायला गाडी कडे हात काढला आवाज हिरवं करवंद काढा लागलाय काय कुठं करूया? आहे अरे हिरवं काढ नको रे इथे अजून ते काय आहे आणि मग अशी तुला सांगितलं हिरवं काढ नको तर मित्रांनो मग करवंद काढायला भेटूया बघ माझ्या डोळ्याने तर मित्रांनो करवंद काढालोय आणि काय विषय झालाय बघा यो एवढे करवंद काढल्या एवढ्या मित्रांनो काढले ती बहुतेक यांची इच्छा विकायच्या वाढते काढून म्हणजे निसर्गाचा एक चुकीचा फायदा घ्यायला ती चुकीचा फायदा घ्यायला ती एवढं कष्ट करणार आम्ही आणि दोघं विकाय बसतात दोघं विकून काय करतात पैशाला माहित नाही काय खरं विकले आम्ही काय विकले परवा बी झाडाचे आंबे तोडल्यात आमच्या आणि विकाय तुमच्या बसल्या तुमच्या तुमचं घर कोल्हापूरला विकाय बसल्या ती आंब शुभमचं झाड आहे ते आंब्याचं आणि करवंद रामलिंगवरचा आहे ही दोघं लय खुळे आहेत बिझनेस लोक यांचं लय निसर्गाचा लय चुकीचा फायदा घेते ती तर मित्रांनो काय म्हणालाय बघा असं काय नाही आहे कसं सगळं गाव इथनं तोडून येऊन घेऊन जाते मग आम्ही का बसू अहो कसं असते माहिती आहे खरं गाव करते म्हणून आपण करायला नसते आपण खावा हो, एवढं खावा मी म्हणते बुट्टीभर खावा खरं इथनं बुट्टी नेऊन विकाय बसतात नाही नाही मित्रांनो विकाय बसणार नाही घरातल्यांचा विचार पण करायला लागते घरातल्याच पण न्यायला लागते हो का केवढी मोठी फांदी काढला बघा शुभम हो का हे असं चोर आहेत हे जरा पाण्यानं धुवायला पाहिजे पाण्यानं धुवायचं की खाल्लासा तर बरं खरं खोकला लागते खाल्ल्यावर खोकला लागते ते बासरी बास खुळ्या लय झालं की. हो का बघितला काय हे आता हे विकण्याच्या मूड मध्ये आहे म्हणून हे सगळे झाड गायब करायला लागला इथले झाड नाही रे करवंद अरे याच्यापेक्षा अजून लय मोठी उडते ओव्हर ऍक्टिंग का 50 रुपये कट जांभळी बी नाही ना जांभळी काढले असते जांभळं असते गाव इथं आला असतं पूर्ण कापले फांटी आता फांटी बघा दुसरी चपली. फांदी उडकते बघा ह्यो, दुसरी नवीन फांदी उडकते तर मित्रांनो करवडतीन काढून चालले आहेत हे वाघचं पळायला शंतनू आणि शुभम तर इथे व्ह्यू भारी आहे तुम्हाला दाखवतो मी चला जाऊया व्ह्यू भारी आहे मित्रांनो हे बघा खोळ्यागत काय तर करलं ते दगड खाली जाणार नाही दुसरंच काय तर होऊन बसेल
तर मित्रांनो वाट कशी आहे बघा, सगळी दगडच पडल्या तिथं. त्या दगडातनं व्यवस्थित हळू चालायला पाहिजे, हळू चालायला पाहिजे म्हणत माझ्या पायात काटा घुसला. हे बघा हळू चालायला म्हणा पाहिजे, लगेच काटा घुसला बघा. चाललं बघा दोघं निवांतपैकी. पाऊस पडल्यावर तर इथे सगळं हिरवं गार होते, भारी वाटते इथं पण पाऊस आल्यावर. तेव्हा कसं करायलाय हे सदर कसं, हे सदर कसं रे. नाटकी बघायची. तर मित्रांनो हे बघा शेड काढून चाललाय बघा. ठीक आहे. तर मित्रांनो व्ह्यू बघा, वार सुटले एकदम खतरनाक. तो खाली गेल्यात. आता असा रस्ता आहे, त्या रस्त्यातनं जायला पाहिजे मला. पावसाला इथून धबधबा वाहत असेल. ही शपथ कसलं भारी वाटत कसलं भारी वाटलं इथं. भाऊ पण जाणार आणि होत्र बघा शाना टप्पा झालाय. उभार की रे व्हिडिओ. ओके पुढे जाऊ नको रे. वारं टकला बाबा पाऊस पाहिजे आता. तर मित्रांनो कसला व्यू भारी आला बघा, एकदम म्हणजे एकदम खतरनाक वाटायलंय. असलं वाटायलंय की नाही आता इथे एसी चालू असते, गरमी आहे असं वाटणार. त्यात पाऊस जर पडला तर लई झाला. केवढं खाली आहे बघा हे. 15x झूम केलं, 15x. इथं बसलोय, चंद्र इथं बसलाय बघा. मस्तपैकी आता इथं जरा थोडा वेळ बसायचं, तास अर्धा तास. त्यानंतर जायचं मॅगी करायचं, खायचं मस्तपैकी. तर ऊन आहे, जरा ऊन खाली जाऊ दे. मित्रांनो मगाशी बघा वकालता येऊ करवंद खाल्ल्यावर, आणि आता माझ्याने पिशवी घेऊन करवंद खायला चांगलं लागाले म्हणून. हा काय मगाशी वकल्यासारखं आहे काय. व्हिडिओ का चालू केली म्हणून नाटक करलाय बघा. आता व्हिडिओ बंद केली की आणि परत घेतोय बाई. काय काय आणि परत एक घेतो आणि खाईत नव्हता. मी म्हटलं गोड लागली खा म्हटला, तरी पण त्याला आंबट गोड लागलं तरी पण खायला एक घेतो म्हटल्या गुपचा घेतलाय बघा. शिवंत काय काटेकच चालले बघा. आणि आम्ही अजून इथंच बसले, मॅगी करायला गेलो नाही काय नाही. तुम्हाला म्हटलं मॅगी करताना भेटाव, इथेच बसले अजून. आता खरोखर मॅगी करताना भेटाव. तर मित्रांनो इथं आलोय, कसला घाम सुटलाय बघा भयानक.
कमीत कमी किती किलोमीटर असेल तरी ती अंदाजे? सर्व जास्त असणार. तरी 4-5 किलोमीटर असणार. 4-5 किलोमीटर चालत मित्रांनो इथपर्यंत आले. आता हे मंदिरपासून इथं आलमप्रभू मंदिरपासून थोडं अंतरावर झाड आहे. बघा हे झाड आहे, वडाचं झाड आहे. तर इथं आपली गाडी लावली मस्तपैकी. बघा लाकडे घेऊन आलोय. त्यानंतर ना अशी डिग्गी कचाक करून उघडायची. त्यानंतर ही आपली स्प्राईटची बाटली, ही कढई, मॅगी, एक चमचा आणि ही अनेक स्प्राईटची बाटली नाही आहे, यात पाणी आहे. तर एक घेऊया. आणि मित्रांनो हे बघा ग्लासे बीस आणले. लोक काय म्हणतील खरं आम्ही स्प्राईट प्यान आणलोय. बाकीच बघू शकता तुम्ही, यात काय दारू बिरू काय नाही आहे. आम्ही चांगल्या घरातली माणसं आहे, सगळीच असतात, खरं आम्हाला तसलं नाद नाही आहे. हे का प्लेट हे नंतर घेऊया मॅगी झाल्यावर, वाऱ्यानं उडून जायला नको. आणि शंतून आणलाय बघा. काय आहे लेसचं चिप्स आहे. हे स्पॉन्सर नाही आहे आणि मॅगी पण स्पॉन्सर नाही आहे. येईल तेव्हा तुम्हाला सांगतो. मॅगीवर चिप्स खायला एवढी भारी लागत्या, तुम्हाला डिश करून तयार दाखवतो आता. तर मित्रांनो चूल बघा, चूल सरळ दाखव रे. चूल बघा, चूल तयारच आहे मस्तपैकी. तर आपण सगळ्यात पहिला इथे खाली ठेवून घेऊया. स्प्राईट बाटली इथे ठेवूया. हे स्प्राईट बाटली जर बाट ग्लास ह्याच्यात घाल, तुझ्या खिशात घाल. अवघड गार पाहिजे सर स्प्राईट. आणि मित्रांनो सगळ्यात पहिले धुवून घेऊया. ती गाडीच्या पुढच्या ठेवा. हे मित्रांनो मस्तपैकी असं धुवून घ्या. पाणी गरम झाले, आंघोळीचं पाणी झालं. चमच्याकडे बाहेर सगळं करतो. मित्रांनो काठी धुवून घ्या मस्तपैकी. मला खाण असते ह्याच्यात. आणि हातावर घाल म्हणाला बघा. त्या साहित्य पाहिजे याला, आयतं पाहिजे याला, आयतं लागते सगळं असं. हे ह्यातलं काढून घेऊया असं. आणि ह्याच्यावर लवकर ठेवायचं नाही, यात लाकडं घालायला पाहिजेत. हो लाकडा ना की लाकडा ना. आम्ही बघा दोघं जर नाईट पॅन्ट घालून आले आणि जीन्स पॅन्ट घालून आलाय, वायू फॉर्मल पॅन्ट घालून आलाय ट्रेन. आणि पाणी सपरे पिऊन जरा लवकर आणा. एकदा पोरगी बघायचं चालू आहे, पोरगी असली तर लवकर मेसेज करा. बारक्या काट्या लवकर घाला, त्यात पेटत्यात. स्प्राईट आपली खाली पडल. बसले बसतात. तर मित्रांनो आग लावल्या बघा. आणि कडे आणलेल्या आपण यावर ठेवून घेऊया मस्तपैकी. तुला दिवशी नंतर हे शुभम हे फोड तू. आणला नाही काय चिमटा? हा चिमटा काही नाही. मित्रांनो कडे फोड की मॅगी फोडा. किती वेळ लावा लागला मित्रांनो? पाणी गरम करूया नाही का कशात? मी तेच विचाराल तुझा. कारट बिरट लागत नाही, मॅगी तयार असते सगळी. जरासं टाका लागते. नाही काय म्हणते मॅगीत मीठ चटणी बिटणी काय टाकला आज काय एवढं पाणी आणि जा टाक. अर्धी भर कडे हे अर्धी कुठलं भर हे ते सगळे सूप टाकायचं. करायचं नाही. टाक रे अजून बाबा जरा. बस. टाक रे जरा. बस हे नंतर टाकायचं. ओके लागल्यानंतर टाके रे बाबा. बस सोड. हो का पुढं काय तर मित्रांनो पॅन्ट टाकू फोडा दे. फोडा लवकर झाम करून. काय नाही हेच खरी ताकद असतं म्हणायचं निसर्गाचे. चला आता एक एक पुड्या फोडणार अर्धा तासानं. चारच नाही घेतले माहित करा त्यात तर काय टाक. तर बघा मित्रांनो मॅगी टाकलेली आहे आता आपण यात. पाण्यात जजमेंट बरोबर जमावा नाही तर पचका. तर मित्रांनो बघा काळी होणार आहे ती. मॅगी आता चाललो आहे. माती लावायला असते पहिले. हे माती बिती काय मटण घालायची इथं? हे म्हणला माती लावायची आहे, हे लावायचे आहे. माती बिती काय चालत नाही इथं. काय तर आणची लागे नाही रे. मस्तपैकी मित्रांनो तेल चीज बीज एवढं करू पण हे झाले आणि तेल चीज बीज घालतो. खतरनाक लागते माहिती नाही काय उपयोग आहे खाऊन. एवढंच काय शुभम पुढच्याच आणायचं चीज तेल मॅगी 2 मिनिटात करायला काय मग काय सांगितले ते काय घालायचं नाही निवांतपैकी होत्या. तर मित्रांनो मी म्हणाला बघा चीज चटणी तेल मॅगी बिगी आणायला पाहिजे. मी मॅगीत मसाला कशाला दिला यो? हां इथं तोंडाला पडशील आमच्या सगळं. हे तिकडनं काट्या फेकायला आहे बघा. आणि इथं गुडघ्यानं तोडाला आहे. ते गुडघ्यानं लाद बी त्याला तर लागले.
मॅगी सगळी इथं ह्याच्यात जाईल, चुलीत जाईल मॅगी पाक. तर मित्रांनो आता मॅगी हलवून घ्यावं जरा चरचरीत. हे घालतो थांब. हे घाणेरड्या अनहायजेनिक काय करायचं नाही. पहिल्यांदा चुलीवरची मॅगी खायला आहे मित्रांनो मस्तपैकी. हे पाणी घाल, पाणी घाल. हे नको पाणी घाल ना. तो तापू दे ती. हे रबरबीत हे व्हायला नको रे. तू सांडालास का मॅगी गोळ्या केवढीशी दिसायला लागल्या तिघं खायच्या कोण तर मित्रांनो ही बघा आग लावलेली आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही सगळं वाढल्याला हे जळण मिळण गवतबीत आहेत. तर मित्रांनो असं मॅगी बेगी करून खावा, जेवण करून खावा खरं असे आग कधी सोडू नका. तर आपण आता हे विजवाले बघा ते राऊंड चौकऱ्या विस्की हे असे माणसं भेटतील तुम्हाला राक्षसासारखी. आता ही मॅगी खाल्ली मित्रांनो. इथं बघा मॅगी मस्तपैकी प्लेटा घ्याव आणि चला मॅगी खाऊया. तर मित्रांनो मस्तपैकी आता मॅगी खायला बघा. मॅगी आणि स्प्राईट आहे. दिखाऊन शंतनू पण बसलाय आणि चालू केला मॅगी खायला. विचारलं यात मॅगी एवढी राहिल्या. काय म्हणला तर हाताने खातो आम्ही. चला चला मित्रांनो मस्तपैकी आता मॅगी खाऊन घेऊया, घरला नेऊया मनासारखं. तर मित्रांनो हाताने मॅगी खायला बघा चमच्या दिना झाल्या. हो का यो चिप्स खाणार नाही म्हणला, ही प्लेट कशाला घेतलायचा म्हणला आणि आता यो पहिल्यांदा योच घेऊन खायला लागलाय प्लेटीत आणि चिप्स घेऊन. तर मित्रांनो आम्ही मॅगी ते खायला आलतो. ही स्प्राईटची बाटली, मॅगीचं कागद आणि हे स्प्राईट प्यायला आणलेला ग्लास आणि प्लेट इथे आता बघा. हे आम्ही आणि परत घरला घेऊन जाणार आहे. तर ते उडून गेले मसाल्याची पुडी ती घेतो. हे बघा मसाल्याची पुडी त्यात घाल्या सगळं मित्रांनो. हे असं आपल्या डिगीत ठेवूया. हे डिगू कडे डिगू गिरी आहे त्याला ठसका लागलेला व्हायला. अरे डिगू उघड गिरी आहे असो. बघा मित्रांनो असे ठेवूया यात. ठेवूयात बाटली टोपन जरा. हे सगळं पाणी त्यात ओतून टाकू. एक झाक चिवडा आहे. मित्रांनो सगळं विजवून हे विजवले बघा सगळं. जरा सुद्धा आता येत नाही धूर बीर काही ना. चला आज ऍडव्हेंचर झाला लई दिवसातनं. पहिल्यांदा म्हणू शकत नाही, ह्याच्या अगोदर पण केल्यात पण तेव्हा ब्लॉगिंग करत नव्हतो. ब्लॉगिंगचा पहिला ऍडव्हेंचर आहे. तर आता मस्तपैकी निघालोय बघा. जाऊया आता खाली मस्त पोट तेन भरले. स्प्राईट बीट पोटात एकदम. स्प्राईट पिले पोट जाम झाले. मॅगी स्प्राईट तेन. तर आता वाजल्यात किती बघा मित्रांनो 6:30 5 मिनिटं कमी आहेत आणि मला सोडून चालल्यात बघा ही काय. मला चालत म्हटलं तिथपर्यंत केवढा लांब गेलात बघा. चला जाऊया. तर मित्रांनो मस्तपैकी मस्त ऍडव्हेंचर झाले उन्हाळ्यात. तर आता जाऊया घरी. मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. तर मित्रांनो दिसलाय बघा